येस सर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत. महाराष्ट्र शासनाने 11 एप्रिल ते 18 एप्रिल हा पूर्ण कालावधी या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या उत्साहामध्ये साजऱ्या करावं असे निर्देश दिलेले. त्यामध्ये विविध विषयावर व्याख्याने आयोजित करणे, वैद्यकीय विद्यार्थी असतील, वैद्यकीय शिक्षक असतील, कर्मचारी यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी समतेची आणि महिलांचा शिक्षणाचा विषय असो किंवा समाजामध्ये अनेक घटकांना सोबत घेऊन घेण्याचा विषय असो, या बाबतीमध्ये त्यांना संविधानाची माहिती करून देणे, संविधाने कसे आपल्याला हक्क दिलेले, अधिकार दिलेले याची जाणीव करून देणे, अशा अनेक गोष्टी आपण या निमित्तानं घेत आहोत. कालच आपण 12 तारखेला आंबेडकरी चळवळीचे गाढे विचारक आणि अभ्यासू लेखक श्री PS चंगोले साहेब यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि या निमित्तानं सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतलेला आहे आणि सर्व वैद्यकीय शिक्षक, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी या व्याख्यानाला उपस्थित होते. तर उद्या 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण साजरी करणार आहोत. त्यानिमित्तानं मी या संस्थेचा संस्थाप्रमुख म्हणून, अधिष्ठाता म्हणून आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे, सर्वांनी एकत्रित पुण्या गोविंदाने राहावे, कुठलाही जातीभेद करू नये, धर्मभेद करू नये, या त्यांनी जे आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं जे अन्यायाच्या विरुद्ध उठून लढा, ही जी शिकवण दिलेली आहे तर ती आपण पालन करूया. आणि या संविधानाच्या निमित्तानं त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याचं पालन आपण सगळेजण मिळून करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.